विद्यार्थी मित्र हो, आपल्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वर्ग 12वीचा एक टॉपिक हाऊ टू ड्राफ्ट अ व्हर्च्युअल मेसेज हा टॉपिक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. यामध्ये तुम्हाला एक सिच्युएशन दिलेली आहे आणि ती सिच्युएशन पाहून आपण व्हर्च्युअल मेसेज कसा ड्राफ्ट करायचा ते बघणार आहोत. व्हर्च्युअल मेसेज म्हणजे काय तर व्हर्च्युअल कम्युनिकेशन. जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला कुठली तरी गोष्ट सांगतो आणि त्याचा निरोप आपल्याला थर्ड पर्सनला द्यावा लागतो, तेव्हा तो कसा द्यायचा हे या मेसेजच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. म्हणजे हे कसं असतं व्हर्च्युअल कम्युनिकेशन म्हणजे एका व्यक्तीनं सांगितलेला दुसऱ्या व्यक्तीला निरोप आणि हा दुसरा व्यक्ती तो पहिल्या व्यक्तीचा निरोप हा तिसऱ्या व्यक्तीला त्याच्या भाषेमध्ये सांगतो. त्याला म्हटलेलं असतं व्हर्च्युअल कम्युनिकेशन किंवा ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज. बघा तर या ठिकाणी आपल्याला मेसेज ड्राफ्ट करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते, की फर्स्ट पर्सन हा सेकंड पर्सनला एक निरोप देतो, की मला असं असं करायचं आहे, तू प्लीज थर्ड पर्सनला असं असं सांग. आणि त्यावेळेला तो जो थर्ड पर्सन आहे तो बाहेर असतो. तेव्हा सेकंड पर्सन त्याला सांगतो, की अरे असं असं झालेलं आहे आणि त्या फर्स्ट पर्सनने तुला हे हे करायला सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीचा मेसेज आपण या ठिकाणी आता ड्राफ्ट करणार आहोत. बघा तर आता एक सिच्युएशन बघा. राकेश म्हणतात, हॅलो, मे आय स्पीक टू डॉक्टर सरकार. म्हणजे राकेशचा फोन आला. ते म्हणतात, की मला डॉक्टर सरकारला भेटायचं आहे. काय मी बोलू शकतो का? तर त्यांची पत्नी मिसेस सरकार म्हणते, ही हॅज गॉन टू द हॉस्पिटल टू अटेंड द OPD. ते OPD अटेंड करायला हॉस्पिटलला गेलेले आहे. मे आय नो हू इज स्पीकिंग. काय मला माहीत पडेल तुम्ही कोण आहात? तर राकेश सांगतो, की येस, आय एम राकेश सूद. माय वाईफ हॅज बीन हॅव्हिंग अ सिव्हिअर हेडेक सिन्स येस्टरडे. आणि माझी पत्नी आजारी आहे. तिला खूपच डोकेदुखी आहे कालपासून. सिन्स दिस मॉर्निंग शी हॅज आल्सो डेव्हलप्ड अ हाय टेम्परेचर. आणि आज सकाळपासून ती तापाने सुद्धा खूप आजारी पडलेली आहे. आय वुड बी व्हेरी ग्रेटफुल इफ द डॉक्टर कुड कम ओव्हर टू अवर प्लेस टू एक्झामिन हर. जर डॉक्टर माझ्या घरी आले तिला तपासण्यासाठी तर मला खूप आनंद होईल. त्यावर मिसेस सरकार म्हणते, ऑफकोर्स, अर्थातच, प्लीज लेट मी नोट डाऊन युअर ॲड्रेस. प्लीज मला तुमचा ॲड्रेस सांगा, मी लिहून घेते. आणि राकेश सांगतात, की इट इज B49 न्यू कॉलनी. त्यावर मिसेस सरकार म्हणते, आय विल गिव्ह हिम युअर मेसेज ॲज सून ॲज ही रिटर्न्स. जसे ते वापस येतील, परत येतील, तुमचा मेसेज मी डॉक्टरला देते. आणि त्यावर राकेश म्हणतो, थँक्यू. तर आता या ठिकाणी बघा, राकेशची पत्नी आजारी आहे. राकेशने फोन केला डॉक्टरच्या घरी. डॉक्टर त्या ठिकाणी नाही. राकेशने त्याच्या पत्नीचा मेसेज दिला डॉक्टरच्या पत्नीजवळ. आणि आता डॉक्टरची पत्नी राकेशचा जो काही मेसेज आहे, की त्याची पत्नी आजारी आहे, तो मेसेज डॉक्टरची पत्नी म्हणजे मिसेस सरकार ही मिस्टर सरकारला देणार आहे, म्हणजे डॉक्टरला देणार आहे. तर आता ती हा मेसेज कसा देते, या सर्व गोष्टींवरून आपल्याला पाहायचं आहे. बघा या ठिकाणी सर्व माहिती आलेली आहे. कोणाच्या घरी जायचं? राकेशच्या. कोण आजारी आहे? राकेशची पत्नी. तिला काय झालं? तिचं डोकं दुखत आहे आणि आता तिला ताप पण आलेला आहे. तो काय म्हणतो, कुठे राहतो? तर त्याने पत्ता पण सांगितलेला आहे. न्यू कॉलनी B49 हे त्याच्या घराचं नाव आहे. तर अशा प्रकारची सर्व माहिती आता डॉक्टरला देणार आहे त्याची पत्नी. आता हा मेसेज ज्यावेळेला मिसेस सरकार मिस्टर सरकारला देणार आहे, परंतु तो मेसेजसुद्धा व्हर्च्युअल आहे. म्हणजे बघा, मिसेस सरकार एका ठिकाणी टीचर आहे आणि तिला आता शाळेमध्ये जायचं आहे. शी हॅज टू लिव्ह फॉर हर स्कूल. सो शी रोट अ मेसेज फॉर हर हजबंड. आता बघा, तिला जायचं आहे तिच्या शाळेमध्ये, मेसेजही द्यायचा आहे. आणि अशा वेळेला ती कशा प्रकारे मेसेज ड्राफ्ट करते हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. म्हणजे तो जो मेसेज ती ड्राफ्ट करणार आहे, तोच मेसेज आपल्याला म्हणजे एक विद्यार्थी म्हणून आपल्याला ड्राफ्ट करायचा आहे. आणि ती पण त्या ठिकाणी उपस्थित नाही. एका कागदावर ती तो मेसेज ड्राफ्ट करणार आहे, लिहिणार आहे. आणि तो मेसेज नंतर डॉक्टर सरकार पाहून त्या सूजच्या घरी पेशंटला बघण्यासाठी मग तो डॉक्टर जाईल की नाही जाईल तो नंतरचा प्रश्न. परंतु ती पत्नी कशाप्रकारे मेसेज ड्राफ्ट करते हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला 50 शब्दांपर्यंतच हा मेसेज ड्राफ्ट करायचा आहे. मर्यादा आहे 50 शब्द. पहा आता त्याची पत्नी कशाप्रकारे मेसेज लिहित आहे. त्याला कसा मेसेज देईल? बघा या ठिकाणी तारीख लिहिलेली आहे. तारीख ही जवळपासची लिहायची. आणि सुमित हे नाव मेसेजमध्ये आलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी लिहिलेलं आहे सुमित. आणि बघा मेसेज कसा आहे. वन राकेश सूद स्टेइंग ॲट B49. कोणीतरी एक राकेश नावाचा व्यक्ती आहे जो राहतो B49ला न्यू कॉलनीमध्ये. रँग अप धिस मॉर्निंग. सकाळीच त्यांचा फोन आला.
टू से आणि ते म्हणत होते हिज वाईफ हॅज नॉट बीन किपिंग वेल. त्यांची वाईफ वॉज नॉट बीन किपिंग वेल म्हणजे ती ठीक नव्हती, म्हणजे आजारी होती. सी हॅड हेडेक एस्टरडे. तिला काल खूपच डोकेदुखी होती. अँड हॅज बीन रनिंग अ हाय टेम्परेचर सिन्स दिस मॉर्निंग. आणि आज सकाळपासून ती तापाने फणफणत आहे. तिला खूपच जास्त ताप आहे. सिन्स दिस मॉर्निंग. ही वॉन्टेड यू टू गो ओव्हर देअर प्लेस अँड अटेंड हर ॲट द अर्लिएस्ट. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही किंवा तू त्या ठिकाणी जावं आणि त्यांच्या पत्नीला अटेंड करावं, तिला तपासावं, तिची ट्रीटमेंट करावी, अशी राकेश सूद यांची इच्छा आहे. तर अशा प्रकारचा मेसेज दिलेला आहे आणि खाली आपलं नाव लिहिलेलं आहे सुजाता. तर या ठिकाणी बघा सुमित हा शब्द पॅसेजमध्ये आलेला आहे, म्हणजे डॉक्टर सरकारचं नाव सुमित आहे आणि मिसेस सरकारचं नाव सुजाता आहे. असा प्रकारचा मेसेजमध्ये कुठे उल्लेख नाही, परंतु आपल्याला नाव लिहायचं आहे. पत्नी आपल्या पतीला मेसेज लिहित असल्यामुळे आपल्याला त्या पत्नीचं नाव या ठिकाणी कुठलं तरी टाकणं आवश्यक आहे. मिस्टर सरकार असं जरी टाकलं तरी काही बिघडणार नाही, परंतु जनरली त्या ठिकाणी सुमित आलं असल्यामुळे आपल्याला सुमितच टाकावं लागेल. आणि खाली सुजाताच्या ऐवजी आपण मिसेस सरकार पण टाकू शकतो, पण जर सुमित टाकलं तर आपल्याला नाव टाकावं लागेल आणि जर मिस्टर सरकार टाकलं तर खाली आपल्याला मिसेस सरकार टाकावं लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला मेसेज ड्राफ्ट करावा लागतो. तर अशा प्रकारचे विविध व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशा प्रकारचे खूप सारे व्हिडिओज यानंतरही आपल्या चॅनलवर येतील. थँक यू फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु.